नमस्कार डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत 1990 साली प्रदर्शित झालेल्या पळवा पळवी या कॉमेडी चित्रपटाबद्दल। या चित्रपटात दादा आणि उषाताई यांचा अपघात झाला होता। या चित्रपटाचे निर्माता विजय कोंडके तर दिग्दर्शक दादा कोंडके होते। कथा दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांची होती। पटकथा आणि संवाद मुजुमदार यांचे होते। दादा कोंडकेंची गाणी आणि संगीत राम लक्ष्मण यांचे होते। या चित्रपटात उषा चव्हाण, राघवेंद्र कडकोळ, दीनानाथ टाकळकर, दीपक इनामदार, आशा पाटील, भालचंद्र कुलकर्णी, वसंत शिंदे, राहुल सोलापूरकर, चिंतामणी बकरे, राजेश मुजुमदार, सुबल सरकार यांनी भूमिका केल्या होत्या। या चित्रपटात गाणी अत्यंत विचित्र पण लोकप्रिय होती। आई नको, बाप नको, घरचं कुणी नको, पळून जाऊन दोघं, चल खाऊ तूप लोणी, किंवा नको धंदा चाकरी, नको कष्टाची भाकरी, असं म्हणतोय कुणीतरी, फुकटची पळवापळवी बरी, किंवा चिंचा, बोर, केळी, रताळ, संत्र्यावर माझंच नाव, माझ्या बापाचा हा सारा गाव, किंवा तुझ्या हिरीचं पाणी लय गोड, पोरी नाही त्याला जोड, किंवा अगं हौसा भर दिवसा, चार चौघामधी मला तू मिठीत धरशील का, किंवा बाजार आहे बंद पूर्वा ना माझा छंद, तर अशी ही गाणी लोकप्रिय आजही आहेत। हा चित्रपट सुपरहिट ठरला नाही पण फ्लॉप सुद्धा झाला नाही। याने सरासरी यश मिळवले होते। पळवेवाडी हे एक विचित्र गाव। या गावात कोणी काहीही पळवतो। या गावामध्ये राहणारा शिरपा हा एक भोळा माणूस। याच गावामध्ये राहणारी श्रीमंत सावकाराची मुलगी हौसा। आता हौसा आणि शिरपा या दोघांच्यात भांडण झालं, पण त्यांच्यातून प्रेम निर्माण झालं। मग प्रेमाला होणारा त्या बापाचा विरोध, अशा पद्धतीने हे कथानक पुढे सरकत राहतं आणि अचानक त्या हौसाला त्या भागातील दरोडेखोर पळवून नेतात। सावकाराकडे खंडणीची मागणी करतात, पण नंतर चित्रपटात अनेक ट्विस्ट येतात आणि सर्वांना आनंददायी असा सुखांत होतो। हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा। या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर तरीही कमेंट करा। जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटू जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री 7:30 वाजता आपल्या डी मराठीवर।